हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती गुढीपाडव्याला होत असते आणि याच गुढीपाडव्याला सर्वात महत्त्वाचा मान असतो तो म्हणजेच या साखर हारांचा। आणि हा साखर हार नक्की कसा बनतो आणि त्याची प्रक्रिया कशी आहे या संदर्भात आपण संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात। खरं तर आपण पाहतोय ही भट्टी आहे साखर हार बनवण्याची आणि या ठिकाणी हे सर्व प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं की या सर्व साखर हारांच्या प्रक्रिया कशा बनतात या संदर्भात इथले वस्ताद आहेत, या वस्तादांशी आपण संवाद साधूयात। कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया असते, तुम्ही हा साखर हार कसा बनवता, कारण इथं समोर दिसतंय, पण ही प्रक्रिया एकदा आम्हाला सांगा ना कशी बनवली जाते। प्रक्रिया म्हणजे ही जी साखर आम्ही आणून ह्यात पाक करून ह्या साच्यात घालून हे साचे इकडं जाऊन मग हौदात जाणार, मग तिकडून परत इकडे येणार, हे बांधत बसून परत हे काम तयार होऊन तिथं अडकवणार माल। एवढं किती वर्षापासून हे काम चालू आहे आणि कितवी पिढी आहेत? ही आता जवळजवळ 4थी-5वी पिढी आम्ही हे जे बनवतो। आता काय जे चालू पिढीचे पोरं हे लक्ष देणं, त्यांना फक्त पाहिजे मोबाईल। ह्यात आता फक्त आम्ही जे करायला जे पहिले आता आम्ही जो पण आहे तो पण करणार, ह्यानंतरची पिढी केले की नाही केले ह्याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, पण ही परंपरा राहणार। हिंदू धर्माची ही परंपरा आहे, ही पहिल्यापासून आम्ही ठेवणारच, बंद काय करणार नाही। या साखर हाराचं हिंदू धर्मामध्ये आणि या गुढीपाडव्याला महत्त्व असतं, कारण ह्याच्याशिवाय सण तुमचा पूर्ण होत नाही। गॅसचा तुटवडा सध्या सगळीकडे सुरू आहे, तुमचे काय परिस्थिती आहे? तुमचं गॅसवर बनतंय की कसं? आमचं डिझेल भट्टीवर बसतं आहे, गॅसवर आम्हाला परवडत खात नाही। आमची डिझेल भट्टीवर चालते, आम्ही गॅस टाके आत्तापर्यंत कधी वापरलेलं नाही आहे, हेच चालू असते आमच्या। आणि आता सध्या तर काय बायात बी मिळेना झाल्यात, काय कामाला लक्ष इंटरेस्ट घेणं कोण, त्यामुळं इथं अब्दा आमची चालली आहे। ते गुजरात माल जे येतं आहे ते काय एकदम लगेच तयार होतं, ह्याला एवढा वेळ लागतं। इथं 12 बाया लागतात, 12 तिथं 2 माणसावर चालतं आहे काम, इथं 12 तुम्ही बघालो सर्व परिस्थिती। ते गुजरात माल काही कामाचं नाही, ते माल ते काय नुसतं तर अडकलं की पडतं आहे खाली। हे जे आहे आम्ही जे बनवतो ही खरं ओरिजिनल बनवायची पद्धत, ही परंपरा जी बनवते ही त्यांनी 50 किलो एकदमच घेतात, आम्ही फक्त 5-5, 10-10 किलो घेऊन असे 3 डबूमध्ये माल काढतो। यावर्षी काय साधारण दर आहे किलोला साखरेच्या या हारांचा? काय दर आता हे मालकाला 9,000 रुपये पदरात पडालेला आहे। एक बैला जवळजवळ 200 रुपये पगार आहे, ह्यांना 800-900 रुपये पगार आहे, आम्हाला बांधणाऱ्यांना 700-700 रुपये पगार आहे। बाकीचं काय 1 क्विंटल साखर काय 1 क्विंटल हाल तयार होत नाही, जवळजवळ 20 किलो साखर त्या हौदामध्ये जाते, साच्यामध्ये जाते। काय राहणार 80 किलो माल मालकाच्या पदरात पडते। तुम्ही हिसाब घाला मग काय भाव पडला आम्हाला। 9.5च्या पुढं तर मालकाला जातं आहे रेट, आणि गिराक तर काय म्हणते साखर 40 रुपये किलो। पण इथे येऊन बघा म्हणावं कारखान्यात की काय असतं हार बनवायची पद्धत, आम्ही तेच सांगतो गिराकाला नेहमी की काय हे बाबा ही पद्धत। तुम्ही म्हणता साखर 40 रुपये किलो आहे, मग त्याच्या बाकीचं डिझेल आहे, राखेल आहे, डोरा आहे, मेहनत आहे, बाया आहेत, ह्यांना नाश्ता लागतं सगळ्याला, सगळं मालक बघायचं आहे। मग ह्या पुढं मग मालकाला बी परवडला पाहिजे ना। लोक फक्त बोलायला आहेत 40 रुपये किलो साखर, बाकीचं त्याचे प्रश्न दोरा बंडल आहे, एक पोत्याला 10-20 बंडल दोरा जात आहे, साखर जाते तिथं, हिथं साखर जाते, हिथं पडते पायात। होलसेल रेट तुमचं किती आहे मग, कसं किलो तुम्ही देता? आम्हाला 10,000 देऊन बी परवडा ना त्या आमच्या तरी हिसाब। किलोचा रेट कसा आहे तुमचा? आता सध्या तर आम्ही 100 रुपये किलोनं हिटर द्यायला लागला आहे। मग तिथे 20 रुपये इकरी कसं का म्हणून ते बी गिराक घेणं, काय तर गुजरात मालाला इथं येऊन पडतं 6,500, त्यांनी 6,500 भाव काढलेत। आमचा भाव ते भाव परवडत नाही आम्हाला, ते भाव अजिबात परवडत नाही। पण पाहतोय खरं तर गुढीपाडव्याचा सण आहे, 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यात हे सगळ्या मालाची प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे आणि साखरेचे हार आता या ठिकाणी बनवलेले आहेत। मात्र या साखर हार बनवणारी गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून हा व्यवसाय जो आहे तो सुरू आहे। मात्र आता ही जी पिढी आहे ती आमची शेवटची आहे अशी देखील भावना जी आहे ते साखर विक्रेते किंवा जे साखर उत्पादन करणारे, साखरेचे हार उत्पादन करणारे लोक आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आम्ही कोणत्याही पद्धतीने गॅसचा वापर करत नसून डिझेलचा वापर करून हे सर्व साखर हार बनवतो, त्यामुळे आम्हाला त्याचा कोणताही फटका बसलेला नाही। मात्र हा हाराची जी किंमत आहे ती मात्र अतिशय कमी मिळते आणि ह्या सर्व तुटपुंज्या ह्याच्यामध्ये इतर मार्केटमधला जो भाव आहे त्याच्याशी गणित जुळवणं अवघड पडतं असल्याचं देखील ते खंत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.